जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी रंजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आलो आता चर्चगेटला. ॲक्च्युली सकाळी घरातून निघालो 8 वाजता आणि पाऊस भरपूर आहे. सकाळी 5 वाजल्यापासून मालाडला पाऊस लागतो आहे, त्यामुळं व्हिडिओ बनवता आला नाही. तर मी डायरेक्ट चर्चगेटला आलो आणि व्हिडिओ बनवतो आहे. चर्चगेटला आलो याचं कारण असं आहे, कालाघोडा तिथे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे. तर तिथे आम्ही जाणार आहे, त्या वस्तू संग्रहालयामध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज या वास्तू संग्रहालयामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे, तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. नक्कीच बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. तर चला, आता मी काही लोक विरार रोड येणार होते, कारण ते येऊ शकले नाही. आता बघूया किती जण आले तिथे. आणि मी आता एक मालाडवर एकटाच निघालो आहे. तर चला जाऊया. आम्ही 3 जण आलो आहे. प्रशांत आहे आणि प्रमोद. बाकीचे पावसामुळे काय येऊ शकले नाही. तर आम्ही 3 जाणार आहे तिथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 3 पण लिंक तुम्हाला भेटेल डिस्क्रिप्शनमध्ये. तरी आता इथे आलो तर पाऊस नाही आहे, चांगली गोष्ट आहे. तिथपर्यंत पोहोचल्यानंतर पाऊस आला तर काही हरकत नाही. चला आपण जाऊया आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये. ह्या पाठीमागे हुतात्मा चौकाला हे बघू शकता तुम्ही. हा इथे हुतात्मा चौक आहे. इथे भेटलो आम्ही सगळे. आणि इथे हे फाउंटन आहे. तुम्ही चर्चगेट स्टेशनवरून येतो रोड. इथून आलं तर समोर तुम्हाला फाउंटन आणि हुतात्मा चौक भेटेल. आणि ती लाल कलरची बस येते, हे तुम्हाला विटीला जाणारं रस्ता आहे. ह्या साईडला तुम्ही विटीला जाऊ शकता. आणि इकडे ह्या साईडला आपण ते बोलतो ना FS वगैरे फॅशन स्ट्रीट, ते ह्या साईडला आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे कालाघोडा. इकडून चर्चगेटहून आलात तुम्ही राईड घेऊन सरळ आपल्याला जायचं आहे कालाघोड्याला. तर चला जाऊया आपण आता. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयामध्ये आलेलो आहे. आणि इथे आला तो तुम्हाला वेगवेगळ्या चार्जेस आहेत, तिकीट चार्जेस आहेत. ते तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये दाखवतो मी. आणि मोबाईलने तुम्ही व्हिडिओ फोटोज काढू शकता. कॅमेरा अलाउड नाही. कॅमेरा जर घेऊन गेला तर त्याचे चार्जेस जास्त आहेत. तर अशा प्रकारे आहे, तुम्हाला दाखवतो. हे पाठीमागे तिकीट काउंटर आहे. हे तिकीट घेऊन तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. आणि जाताना पाऊस भरपूर असल्याकारणाने व्हिडिओ काढायला थोडा प्रॉब्लेम होतो आहे. तर इथून तुम्हाला बाहेर जायचं आहे. कारण आता आपण जाणार आहोत आतमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम आहे, हे आपण बघणार आहोत आतमध्ये जाऊन. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. पाऊस असताना सुद्धा आलो आहे मी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आतमध्ये चाललो आहे. बघूया कशा प्रकारे आपल्याला काय काय जुन्या काळातील वस्तू किंवा चित्र आणि काही बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर चला जाऊया आतमध्ये. चराचरात सामावलेले बुद्ध. आतमध्ये येताच उजव्या बाजूला निद्रा अवस्थेत तथागत भगवान गौतम बुद्धांची फक्त चेहऱ्याचीच मूर्ती बघायला मिळते. ती पण अतिशय सुंदर अशी ही चेहऱ्याची मूर्ती आहे. आणि हे बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. आणि हे संग्रहालय मित्रांनो 3 एकर जाग्यामध्ये बनवण्यात आलेलं आहे. प्रथम तुम्ही आतमध्ये आलात की तुम्हाला कमळ अमरावती स्तूपाचा भाग आहे. हा माहिती दिली मित्रांनो. आतमध्ये तुम्ही आलात ना, आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला ते कमळ दिसलेलंच आहे, अमरावती कमळचं. आणि आपण या वास्तू संग्रहालयामध्ये आल्यानंतर मोगलाई काळातील काही प्राचीन वस्तू किंवा काही प्राचीन कला वगैरे आपल्याला व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे. आणि मोर्या काळातील काही वस्तू आहेत त्याने बनवलेल्या, त्यासुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला आपण आपले जागा. मुंबई येथील सर्वात जुने
आणि भव्य वास्तुसंग्रहालय आहे. याची स्थापना 1922 साली झाली आहे. तब्बल आता त्याला 100 वर्षापेक्षा पण जास्त झाले आणि इथे 50,000पेक्षाही जास्त प्राचीन काळातील चित्रे, शिल्प असे बघायला मिळतील. आणि या सुंदर आणि रेखीव अशा शिल्प आहेत आणि प्रत्येक शिल्पाच्या बाजूला त्याची माहितीसुद्धा लिहिलेली आहे. ट्रायटन ग्रीक याला समुद्र देव असं म्हणत त्या काळाच्या वेळेत. आणि हे जे तुम्ही बघू शकता मस्तक आहे, आर्टेमिसच्या मंदिरातील हे सिंह मस्तक आहे. ॲमेझॉन योद्ध्यांशी लढताना ग्रीक सैनिक आहेत आणि त्यावेळेचं हे मिश्रण पात्र आहे. हे बघू शकता अशा प्रकारे त्या काळी मिश्रण पात्र हे बनवण्यात येतं. त्याच्यावरती कलाकृती केलेली सुद्धा आहे ह्याच्यावरती. आणि हे जे बघताय तुम्ही पंख असलेली आकृती, अपोलो ग्रीक अथवा फिबस रोमन असं म्हटलं जातं. गरुडाचे मस्तक असलेले आकृती आणि पवित्र वृक्ष देव. तापी नदीला दरवर्षी येणाऱ्या पुराचा देव असं म्हटलं जातं. इथून थोडा पुढे तुम्ही आला तर तुम्हाला भारतीय शिल्प बघायला मिळतील. इथे ते भारतीय शिल्प आहेत, आपण ते बघूया. शांतीनाथ असं म्हटलं जातं आहे ना. तथागत भगवान गौतम बुद्ध यांची तुम्हाला इथे कोरलेली मूर्ती बघायला मिळते. त्याची माहितीसुद्धा इथे आहे. इथे इसवी सन 7व्या शतकामधील हे तुम्हाला प्राचीन मूर्ती बघायला मिळते. शिवगण म्हटलं जातं. बघू शकता एक आगळी वेगळी आपल्याला मूर्ती बघायला मिळते. वन देवता यांना म्हटलं जातं. आतमध्ये शिल्प बघायला मिळते हे श्रद्धेचे उपासक ब्रह्मा यांची सुद्धा आपल्याला ही शिल्पकला बघायला मिळते. भैरव, त्याच्यानंतर शव, द्वारपाल. सरस्वती, विद्यादेवी, चामुंडा, आणि विष्णू, ब्रह्मा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सदाशिव, गजलक्ष्मी, मायादेवी, त्याच्यानंतर गौरीपट्ट, त्यानंतर उमा महेश्वर, गणेश, महेश्वरी. तर आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. आपण 2 भाग कव्हर केलेत. आपण तिसऱ्या रूममध्ये चालू आहे. हे जैन स्तूप आहे. याला जैन स्तूप म्हटलं जातं. बुद्ध मूर्ती, प्लास्टर कास्ट अशा प्रकारे ही मूर्ती बघायला मिळते. सम्राट अशोकांचा 9वा शिलालेख काचेमध्ये ठेवलेला आहे. त्याला बुद्धपट असं म्हटलं जातं. ध्यानी बुद्ध अमिताभ असं म्हटलं जातं यांना. बाजूला आहे दीपंकर बुद्ध असं म्हटलं जातं. हे सुद्धा गोल्डमध्ये आहे.
आणि हे नेपाळमध्ये बनवलेले आहे. बुद्ध हस्तलिखित असं म्हटलं जातं. कारण हे जे आपण बघतोय ना त्या कालीन बुद्ध भिक्षू तेव्हा जे वापरत होते त्याच्या ह्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात. आणि तुम्ही वरती पहिल्या माळावर आलात तर पहिल्या माळावर आल्यानंतर तुम्हाला डाव्या हाताला आलात की तुम्हाला भारतातील धातू आणि सजावटी कला अशा प्रकारे बघायला मिळतात. म्हणतात तिलस्मी पात्र, आपण ज्याला बाऊल वगैरे बोलतो ते त्या काळचे ते हे बाऊल अशा प्रकारे वॉटर पॉट्स होते आणि हे ब्रासवरून बनवलेले ते. आणि ही 20व्या शतकातील चांदीची भांडी आहेत. नटराज नृत्य देवता या मूर्त्या बनवलेल्या आहेत. बहुतेक त्यांची पण नावं आहेत. 20व्या शतकातील चांदीची भांडी. प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये हे बनवलेलं हे मोराचं चित्र आहे आणि त्याच्यावरती काचेचे तुकडे लावण्यात आले. हे लाकडापासून बनवण्यात आलेलं हे मंजुषा, कलाकृत मंजुषा. बोधिसत्व मैत्रेय असं म्हटलं जातं आहे ना. त्याच्यात तर आपल्याला दुसरी मूर्ती बघायला मिळते ही बोधिसत्व मध्या सॉंगसॅन गॅम्पो तर ध्यानी बुद्ध. मद्यपाणी असं म्हटलं जातं. या सोन्यापासून बनवलेल्या मूर्त्या त्या. धर्मधातू वागीश्वर, बोधिसत्व, वज्रपाणी, मातृका सुद्धा बघायला मिळतात. 20व्या शतकातील आणि 19व्या शतकामधील काही आपल्याला ह्या मूर्त्या वगैरे आणि काही कला बघायला मिळते. लक्ष्मीनारायण यांची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. त्याचा दिवा आपण त्याला लॅम्प बोलतो, ऑइल लॅम्प. त्या काळचा दिवा अशा प्रकारे होता बघा. या मूर्तीला तारा असं म्हटलं जातं. सिंहवस्त्रा डाकिनी असं म्हटलं जातं. हा लामा समूह म्हणतात त्याला. त्याच्यानंतर ग्रंथ आहे, इथे ग्रंथ आहे. आता मी दुसऱ्या रूममध्ये जात आहे. तिथे पेंटिंग आणि कला ह्यासुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर आपण जाऊया तिथे. जुन्या काळामध्ये जे चित्र बनवण्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते इथे बघू शकता. तेव्हाच्या काळामध्ये हे बघा मुघल चित्रकला असं म्हटलं जातं याला. त्या काळी अशा प्रकारे रंग बनवले जायचे. त्याला त्या काळचे हुक्का, गुलाबदानी असं म्हटलं जातं. तिथे मम्मीचे औषध वगैरे दाखवले, आपण ते बघणार आहोत. अजय बगर असं म्हटलं जातं. तर आपण तिथे जाऊया. शकता तुम्ही मम्मी असं म्हटलं जातं. आपण चित्रपटामध्ये किंवा पुस्तकामध्ये पण बघितलं आहे मम्मी. याला म्हटलं जातं शवपेटी. ही मम्मीची शवपेटी आहे. हे जे आपल्याला आतमध्ये बघायला मिळतं हे मम्मीकृत हात. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही 1200 वर्ष जुनं आहे. याला दफनकुंभ असं म्हटलं जातं. शंखशिल्प कलाकृती, हडप्पाकालीन शिल्पे.
आता आपण चाललो आहे दुसऱ्या माळ्यावरती. इथे चिलखते आणि युद्धाच्या वेळी वापरण्यात आलेले भाले वगैरे आहेत ते दुसऱ्या माळ्यात बघायला चाललो आहे. याला म्हटलं जातं खुलाखूत हेल्मेट त्या काळचे. आणि असं म्हटलं तर राक्षसाचे डोके आणि शिंग असलेले हे ते डोक्याचे संरक्षण करण्यासाठी त्या काळीने बनवलेलं होतं. आणि त्या काळी दारुगोळा जमून ह्याच्यातून स्फोट करायचे. तीही पोकळ भांडी आहेत. हस्तिदंत म्हटलं जातं आहे ना. शस्त्रे तयार करणाऱ्या कारागिराने शस्त्राला अनुरूप अशा निरनिराळ्या मुठी तयार केल्या आहेत. तलवारीची मूठ एखाद्या प्राण्याच्या किंवा पक्ष्याच्या डोक्याच्या आकाराची अशी बनवलेली आहे मित्रांनो. केवळ युद्धभूमीवर वापरली जात नव्हती, कारण इतर देशाप्रमाणेच भारतात सुद्धा त्या खंजिराची मूठ जेवढी सुशोभित की तिच्या मालकीची होती, राजाची किंवा सरदाराची मानली जात असे. अभिलेखित शस्त्रे. या शस्त्रावर बहुतांशी त्यांच्या मालकांची नावे अभिलेखित असत आणि शस्त्रे घडवणाऱ्या कामगारांची नावे या शस्त्रांवर आढळते. आणि दसऱ्याच्या म्हणजे विजयादशमीच्या दिवशी शस्त्रांची विधिवत पूजा केली जाते. ही पिस्तुले मित्रांनो ब्रिटिशकालीन आहेत. शहनशाह अकबराचे व्यक्तिगत चिलखत, शिरश्रावण व ढाळ हे बघायला मिळतं आपल्याला. गदा आणि कुऱ्हाडी बघायला मिळतात. घराघरा फिरून लांब अंतरावरून मारता येणारे गदा. आणि हे त्या काळचे खंजीर. खंजीर या शस्त्राचा वापर जवळून हल्ला करण्यासाठी केला जात असे. या ढाळी मजबूत पण वजनाला हलक्या सागरीपासून बनवल्या जात. त्यांचा संरक्षणासाठी वापर केला जातो. दुधारी शस्त्र असून तिचा वापर जवळून हल्ला करण्यासाठी केला जात असे. त्या काळातील युद्ध नौकांच्या छोट्या छोट्या प्रकृती इथे बनवल्या आलेल्या आहेत. आणि तेव्हा अशा प्रकारच्या नौका युद्धांसाठी वापरल्या जात असे. मराठ्यांच्या काळामध्ये युद्धामध्ये वापरण्यात येणारे काही शस्त्रे आहेत. बघू शकता, खंजीर, कट्यार असे वेगवेगळे हत्यार आहेत. आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. तिथे मनी गॅलरी बोलतात, म्हणजे मुद्रा कॉईन त्या काळातले आपण ते बघणार आहोत.
सुरुवातीला ज्यावेळेस आपली ही चलनात आलेली नाणी अशा प्रकारे होती, बघू शकता तुम्ही. काही मुघल काळातील सुद्धा नाणी आपल्याला इथे बघायला मिळतात. हे बघा, मुघल नाणी. युरोपीय ब्रिटिश नाणी सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात. पहिल्यांदा चलनात आणलेल्या ह्या नोटा आपण बघू शकता तुम्ही. त्या काळी शिक्के बनवण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन, कशा प्रकारे शिक्के बनवायचे हे बघू शकता तुम्ही.
जर तुम्ही त्या आलात सिक्के बघण्यासाठी आणि ते सिक्के बनवण्यासाठी एक मशीन ठेवलेली आहे. ह्या मशीनमधून तुम्हाला कोणताही सिक्का बनवून मिळू शकतो इथे आणि त्याचे चार्जेस आहेत फक्त 20 रुपये. तो तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. आलात तर नक्कीच या ठिकाणी या आणि हे सिक्के बनवून घ्या. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयामध्ये आलो होतो आणि खरोखर तुम्ही पण या. इथे जुन्या काळातील काही नाणी, काही शिल्पकला, काही चांदीची भांडी जुन्या काळातील या, आणि तुम्हीसुद्धा या, नक्कीच या. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे मित्रांनो. जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्यापर्यंत आम्ही हे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. पाऊस भरपूर होता आणि या पावसामध्ये सुद्धा आम्ही आलेलो आहे इथपर्यंत, आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल. चला भेटू आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.